वहिनी साखर देता का थोडी? लफडं चालू आहे त्यांचं. शोभतं का ह्या आता माणसाला असं काही करायला? वहिनी माझी पण कोथिंबीर घेता का थोडी 10 रुपयाची? खाली येईपर्यंत निघून जाईल ना ती. आमच्या ह्यांनी करून दिलेत आत्ताच बर्थडेचे. कसे आहेत? तोळाभराचे आहेत. ते 8 दिवसापूर्वी सत्यनारायणचा प्रसाद दिला होता ना डब्यात घालून. तो डबा देता का जर? पोरांनो आजी नाही म्हणायचं मला. माझे पोरं शाळेत ते अजून ताई किंवा मावशी वगैरे म्हणतो मला. काय सांगता? नाईट शिफ्टला जाते त्यांची पोरगी? काय सांगता? असं झालं कालच्या एपिसोड मध्ये. मुळात बाई लाईटच गेली. आमच्याकडे थोडी ना इन्व्हर्टर आहे. मागच्या महिन्यात 5,000 रुपये उधार घेतले होते. आता देते मग देते म्हणत देईनाच ना ते मला. आता मी काय माझेच पैसे मागायला जाऊ त्यांच्याकडे? अहो परवा कळशी घेऊन आला तर माझ्याकडे भरायला पाणी संपलं म्हणून. इतका घाण होता मी कसा घासून काढला सांगते तुम्हाला. पैठणी घेतली. पैठणी माझ्या भावाने. भातीचं लग्न आहे ना माझ्या. बाई आमच्या यांचं काही नाही. साडीच घाल हेच घाल. त्यांना तर मी अशीच आवडते. पहिला आला शाळेत पहिला. त्याचे बाई म्हणत होत्या त्याच्यासारखं हुशार कोणीच नाही बाई वर्गात. मला ते एवढा अभिमान वाटला ना काय सांगू. पण कौतुक नाही करता येतं मला सारखं माझ्या पोरांचं. आमचे हे म्हणतात माझ्या हाताची चव नाहीच मुळी कशाला बाई. डिगभर पाहुणे येणारे आवाज घरी. लग्न कोणाचं आणि तमाशा कोणाच्या घरी. आमच्या नाही आवडत बाई अशा सांबार चौकशा केलेल्या. म्हणून मी आज चर्चेपासून जरा लांबच राहते. पण तुम्ही सांगा मला काय झालं काय नाही ते. 5 तोळ्याची पोत केली म्हणे त्यांनी. दाखवली सुद्धा नाही ना. आपणच येडे आहे बाई. आपण काही केलं का लगेच दाखवायला जातो. चुपे रुस्तम लोक राहतात ना. आपल्यासारखं मन मोकळं नाही बाई कोणी इथे. काय बाई आजकालची पुरी सासू काम करतील कुशाल बाहेर इंटी ती सकाळी. मरो बाई आपलं काय अडलंय. आपल्याला नाही आवडत अशा सांबार चौकशा करायला. जाऊ द्यात.